नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर दिलीप देवधर यांची मुलाखत. विषय गेले ते दिवस राहिले त्या आठवणी, भाग पहिला. मुलाखतकार स्वाती बन्नी. ऐकूयात तर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी या आपल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला पूर्वीच्या काळातल्या दिवसांबद्दल जरूर सांगा. पूर्वीच्या काळी माझा जन्म जरी पुण्यात झालेला नसला तरी माझं सर्व बालपण हे पुण्यात शनिवार पेठेत नेनेघाटावर गेलं. बर. नेनेघाटाची जी आमची आळी होती ते आमचे एक फॅमिली सर्कस होतं. म्हणजे पूर्वी सर्कस होतं की आता पूर्वी सर्कस जसं आहे की प्रत्येक आळी ही कुटुंबासारखी वागायची. आता फ्लॅट धारक म्हणजे प्रत्येकाला शेजारी कोण राहते माहिती नसते. पण आमच्या त्या आळीमध्ये प्रत्येक घरात कोण राहतं, किती माणसं आहेत, प्रत्येकाची नावं काय आणि एकमेकाशी इतके संवाद साधण्याची आमची त्यावेळेला हातोटी होती की कोणाच्या घरात आम्ही कधीही शिरकाव करत असो. इतकं ते कौटुंबिक वातावरण त्या काळच्या नेनेघाटावर होतं. आता आमचं बालपण कसं गेलं असं विचाराल तर खरं म्हणजे लहानपणी आम्ही नदीकाठी राहत असल्यामुळे नदीच्या हिरवळीवर सारखं खेळायला जायचं आणि हिरवळीवर पळापळी, आटापाट्या, अप्पारप्पी असे खेळ आम्ही खेळत असू. पण आताच्या काळी ज्या मुलांना माहित नसेल असे खेळ आम्ही त्या काळी खेळलेलो आहे की स्वस्तातले आणि काहीही त्याला आम्हाला द्यायला लागायचे नाही असे आम्ही खेळ खेळलो. जे मुलांना माहित नसते की विटी दांडू हा खेळ आता मी कित्येक दिवसात कोणी खेळताना पाहिलं नाहीये. किंवा भोवरे आम्ही तासन तास खेळत होतो. नंतर डबा एक्सप्रेस म्हणून एक आमच्याकडे एक खेळ होता की जो फक्त डबा लागायचा आहे, आम्हाला बाकी काही लागायचं नाही. त्याच्यावर आम्ही तासन तास तो डबा एक्सप्रेस करायचो. म्हणजे त्याच्यात आम्हाला जी काय मजा यायची ती अजून आम्हाला ते दिवस वाटेल की आनंद होता. अरे त्या काळी आपण काय मजा केली, बिन पैशाचा आपण खेळत होतो, किती मजा होती ती आम्हाला. अप्पारप्पी म्हणजे टेनिस बॉलनी एकमेकाला पाठीत मारायचं हा खेळ सुद्धा आम्ही तासन तास खेळायचो. आणि एक तुला म्हणजे तुम्हाला कोणालाच आता आठवत नसेल, फार जुन्या लोकांना आठवत असेल की पावसाळ्यात आम्ही एक ऋतुवाऋती नावाचा एक खेळ वेगळा खेळायचो. म्हणजे काय करायचं, लोखंडी काम घ्यायची की पाऊस पडला की चिखल झालेला असायचा, त्या चिखलात ती काम रुतवायची. जेव्हा ती पडेल खाली तेव्हा तो डाव संपला. असं करत ऋतुवाऋती करत आम्ही आली असं जायचो. ज्याच्यावर राज्य असेल त्यांनी तिथपासून परत पहिल्या ठिकाणी परत लगडी घालायचे. असा तो ऋतुवाऋती नावाचा खेळ असतात, पूर्वीच्या लोकांना आठवत असेल. हा खेळ फारच वेगळा होता. आणि त्या काळी उन्हाळ्यात आम्ही बैठे खेळ फार खेळायचो. तासन तास व्यापार हा खेळ आम्ही जवळ तासन तास खेळायचो. पत्ते आहेत, नंतर पट खेळायचो आणि कॅरम. हे खेळ आम्हाला इतके घरात बसून आम्ही उन्हाळ्यात सर्व तासन तास त्यावेळी आम्ही काढत असू. आणि जी मजा आहे ती आम्हाला अजूनही आठवते की ते दिवस आम्हाला अजून आठवतात की आपण बिन पैशाचे स्वस्तातल्या स्वस्तात हे खेळ खेळून किती आपण जीवन उपभोगत होतो याची आम्हाला आठवण झाली की आताच्या काळात जर बघायला गेलं तर हे खेळ माहितीच नाही. म्हणून माझा मुलगा 40 वर्षाचा त्याला कॅरम नीट खेळता येत नाही अजूनही. नंतर त्याला आट्यापाट्या म्हणजे काय माहित नाही, त्याला अप्पारप्पी म्हणजे काय माहित नाही, डबा एक्सप्रेस आम्ही खेळत होतो याची कल्पना पण नाही. पण हे खेळ आता जर त्या लोकांना सांगितले आणि बिन पैशाचे आम्ही खेळत होतो लोकांना आश्चर्य वाटेल. आणि त्यात जी मजा होती ती काही आवरच होती. खूप छान माहिती दिली सर तुम्ही.
आणि हे खेळ जे आहेत ते आता खूपच दुर्मिळ झालेले आहेत. अगदी जुन्या काळातले जे लोक असतील ना त्यांनाच माहित असतील हे, आणि त्यांच्याही डोळ्यासमोर त्यांचं बालपण येऊन गेलं असेल हे नक्कीच. फुटबॉलची मला इतकी आवड होती की मी गोल पोस्टच्या बाहेर जाऊन नुसतं बसायचो चौथीत असताना. बर. तिथले रामबोललेले माझे सर होते, ते मला बघायचे हा मुलगा एवढा रोज येऊन का बसतो. मग त्यांनी मला गोलात उभं केलं आणि हळूहळू करत मी खेळायला लागलो. मी शाळेचा कॅप्टन झालो फुटबॉलचा. अरे वा. म्हणजे खेळाची आवड आणि त्या काळी पारख त्या कोचची ही फार महत्वाची होती. आणि माझ्याकडे आमच्या वेळेस त्यावेळेला खेळासाठी पैसा खर्च करणं म्हणजे शक्यच नव्हतं. बरोबर. म्हणजे मी 5 रुपयाचे बूट जुन्या वेळातून विकत घेतले फुटबॉलचे आणि मी शाळेच्या फुटबॉलचा कॅप्टन होऊ शकलो. हे आता कोणाला सांगितलं विश्वास बसणार नाही कोणाचा. पण त्या काळी आम्ही म्हणजे आम्हाला आताची मुलं जे किट वगैरे घेतात ना, हे किटचा इतिहास जमात होता. आमच्या इतिहास किट म्हणजे काय आम्हाला माहितीच नसायचं. क्रिकेटचं किट असायची आम्हाला कल्पनाच नसायची. की संपूर्ण शाळेत 2 बॅटी असायच्या, पॅड 4 असायची फक्त. तर अशा आम्ही खेळलेलो आणि आम्ही त्या काळी उच्च दर्जात्मक खेळत होतो. असं नाही की आम्ही चांगल्या तऱ्हेने खेळत होतो. हॉकीची आम्ही 5.5 रुपयाची एक स्टिक घेतली होती. त्याच्यावर मी नंतर पुढे होऊन नॅशनल महाराष्ट्राकडून खेळलो. म्हणजे इतकं त्यावेळी आम्ही जीव तोडून आणि डेडिकेटेडली खेळत होतो. आणि अल्प सोयीमध्ये म्हणजे आम्हाला पायात बूट घालायची पण आम्हाला त्यावेळेला घरी मागायची आमची ताकद नसायची किंवा आर्थिक परिस्थिती इतकी वाईट असायची की खेळासाठी पैसे खर्च, पण शिक्षणासाठी पैसे खर्च करता तेच जास्त होत राहिलं मला. तर खेळासाठी खर्च करणं अवघडच गोष्ट होती. म्हणजे आमचं बालपण असं होतं की ट्रिपला जाणं शाळेच्या आहे आम्ही घरी विचारू सुद्धा नाही. हे शक्यच नाही म्हणणारे माहितीच होतं असं होतं. तर अर्थात अशी पुष्कळ फॅमिली होत्या. म्हणजे आमचं माझी फॅमिली नाही असेल, त्याकडे आमचे मित्रपरिवार असा कित्येक होते की आताच्या बघणार लोक होते की ज्याला हे परवडायचं. पण असे दिवस काढल्यामुळे जो फिटनेस आमचा अजूनही आहे ह्या वयात, तो हा फार महत्वाचा आहे, जो आताच्या काळातल्या मुलांना नाहीये असं मला वाटतं. हा तफावत ही फार महत्वाची वेगळी तफावत आहे. अगदी सर, तुमची म्हणजे राहणीमान बघूनच मला असं वाटतं की तुम्ही 40 वर्षाचे तरी असतालच, पण तुम्ही सांगितलं तुमचा मुलगा 40 वर्षाचा आहे म्हणजे मला आश्चर्य वाटलं. तुम्ही तुमची तब्येत खूप छान ठेवलेली आहे सर. त्याचं कारण हा खेळ आहे. फुटबॉल, हॉकी, क्रिकेट तर कॉलेजात खेळत होतो. हॉकी तर मी 40 वर्षापर्यंत खेळत होतो आणि 40 वर्षांत मी बॅडमिंटन आतापर्यंत खेळतो. त्यामुळे माझी तब्येत फिटनेस आज 71 वर्षी चांगली आहे आणि अशीच राहावं अशी इच्छा आहे, जेणेकरून मला अधिक काम करायला मिळावं. अरे बापरे, 71 वर्षाचे वाटत नाही सर, तुम्ही अगदी 40 वर्षाचेच वाटतंय मला. मी तुम्ही आलं तेव्हाच पाहिलं मी तुम्हाला. अगदी खूप छान तुम्ही तुमची तब्येत ठेवली. आणि तुम्ही मला सांगा की ज्येष्ठांनी मग कसं काय आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. ज्येष्ठांच्या बाबतीत बघायला गेलं ना तर आता मी पाहतोय की लाईफस्टाईल इतकी बदलली आहे की तरुणांना आज 30व्या वर्षी ब्लड प्रेशर, डायबिटीस, हृदयविकार असे आजार होत आहेत. कारण अनेक असतील, पण जीवनशैली बदलली आहे त्यातलं महत्वाचं. म्हणजे पूर्वीच्या काळी 60 नंतर किंवा 50 नंतर आजार होत होते, ते आज 25-30 वर्ष होते. मला आठवते मी जेव्हा 47 वर्षापूर्वी दवाखाना चालू केला तेव्हा 17-18 वर्षाचा 20 वर्षाचा मुलगा 25, आम्ही कधी ब्लड प्रेशर बघायचो पण नाही, पण असणारच नाही असं धरून चालायचो. पण आता जर आम्ही नाही बघितलं तर आम्ही वेळ ठेवतो अशी परिस्थिती. ब्लड प्रेशर, डायबिटीसचं प्रमाण वाढलेलं असं कारण जीवनशैलीतला फरक महत्वाचा. बैठक काम, IT मुळे सगळी लोक आज ऐदी झालेली आहेत. ऑनलाईन सगळे खरेदीला जायचं म्हटलं तरी आज खरेदीला जात नाही, तेही चाललं होत त्याची परिस्थिती. ऑनलाईनच चालतं, सगळं ऑनलाईन चालतं. त्यामुळे फिजिकल शारीरिक हालचालच नाही मुलांची. पण मी म्हणतो त्यामुळे ह्या लोकांना आजार लवकर होणार आहेत आणि ह्यामुळे ह्या लोकांनी हल्लीच्या काळातल्या आपलं ज्येष्ठत्व हे आधी प्लॅन करणं आवश्यक आहे. म्हणजे 50व्या वर्षी किंवा 45व्या वर्षी आपण वृद्धत्व कसं घालवायला पाहिजे याची योजना ही आतापासून त्यांनी आखली पाहिजे. फक्त आर्थिकदृष्ट्या नव्हे, आर्थिकदृष्ट्या आमच्यापेक्षा कितीतरी पटीने पैसे जास्त मिळतात, त्याच्यात ते सुखाने पुढचं आयुष्य काढू शकतील. पण जर आरोग्य चांगलं नसेल तर त्या वेल्थचा काय उपयोग नाही. हेल्थ चांगलं असेल तर वेल्थचा काय उपयोग नाही. या दृष्टीने शारीरिक आरोग्य कसं सांभाळायला पाहिजे हे वयाच्या 40-50 वर्षी त्यांनी प्लॅन करायला पाहिजे. मानसिक आरोग्य मी आता पाहिलं की अनेक लोक, तरुण मुलंही मनोदुर्बल आहेत. जरा काही आजार झाला की घाबरतात आणि घाबरण्यामुळे त्यांचा आजार उलट बाळगायची शक्यता असते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या आपण खंबीर कसं व्हायला पाहिजे ह्याचा सुद्धा प्रयत्न करणं प्रत्येक व्यक्तीने कुठल्याही काळात असेल ना त्यांनी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तिसरं, आपली लाईफस्टाईल एक ठरवून घेतली पाहिजे, त्या पद्धतीनेच आपण जीवन जगलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आध्यात्मिक अभ्यास असलाच पाहिजे. त्याशिवाय आपली मनोबल वाढणं शक्य
नाही खरंच आहे. आणि हे आजच्या पिढीला सांगण्याची आवश्यकता फार आहे. असं कारण आम्ही दवाखान्यात पाहतो, आज MPSCचे बरेचसे विद्यार्थी शिकायला येतात, पण जरा छातीत दुखलं त्यांना वाटतं आपल्याला हार्ट अटॅक आहे, जरा डोकं दुखलं की त्याला वाटतं आपल्याला ब्रेन ट्युमरच आहे, जरा गाठ आली की वाटतं कॅन्सरच आहे. कारण हा गुगलवर हे सर्च करणं आणि त्या गुगलवर इतकी माहिती दिली असते, अनावश्यक माहिती, त्यामुळे डॉक्टरांसुद्धा काय वेळेला वाचून कळत नाही, तर कॉमन मॅन कन्फ्युज होतो आणि कन्फ्युज झाल्यामुळे तो अजून सबरमात पडून कुठल्याही याच्यावर विश्वास ठेवायला लागतो आणि मन दुर्बल करायला लागतो. आणि अशी मनोन दुर्बल मुलं, आज तरुण मुलं जास्ती असल्यामुळे त्यांना स्ट्रेस कसा सहन करायचा, स्ट्रेसची कोपअप कसं व्हायचं याची कला अवगत नसल्यामुळे आणि लाईफस्टाईल बिघडल्यामुळे त्यांना हे आजार, ज्याला आम्ही जीवनशैली बिघडल्यामुळे आजार लवकर होत आहे. आणि त्यामुळे ज्येष्ठत्व तुम्हाला जर चांगलं काढायचं असेल तर हे सगळं तुम्हाला आत्तापासून प्लॅन करणं आवश्यक आहे. मी आर्थिक तजवीज जरूर करा, पण आर्थिक तजवीज नाही केली तर ह्याचा उपयोग नाहीये. आर्थिक तजवीज कराच, पण मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सबल कसं व्हायचं आहे, त्यासाठी अध्यात्माचा पाया कसा महत्वाचा आहे हे बघणं आणि ते शिकणं आणि आचरणात आणणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तरच आपलं ज्येष्ठत्व हे खऱ्या अर्थाने श्रेष्ठ होईल. नाहीतर तुम्ही ज्येष्ठ दुर्बलपणे जगाल आणि दुर्बलता परवालंबित्व हे तुम्हाला तुमच्या मनच खाईल, इतकं वाईट जाईल. हो हो हो, अगदी अगदी खूपच छान सर तुम्ही माहिती सांगितली आहे. आता सर आपण पुढचा प्रश्न घेऊया की पूर्वीचे व्यवहार आणि आत्ताचे व्यवहार यात काय फरक जाणवतो तुम्हाला? कशा दृष्टीने म्हणते व्यवहार म्हणजे? आर्थिक दृष्टीने. आर्थिक त्यावेळेला तर अशा फॅमिली होत्या की खरंच कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांची संख्या त्या केल्या फार होती. त्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणतात, ते आता इतकं वाढलेलं आहे लोकांचं. मला आठवतंय की आम्ही नेनेगावला राहत होतो की 100चे सुट्टे पाहिजे असेल तर फक्त एकच माणूस आमच्या त्या आळीमध्ये होता. 100 रुपये सुट्टे असेल तर फक्त त्या माणसाकडे मिळतील, बाकी कोणाकडे मिळणार नाही. आम्हाला कोणाच्या घरात पंखा दिसला की वाटायला कसला श्रीमंत माणूस आहे. फोन असेल तर अतिश्रीमंत, फ्रीज असेल तर फारच श्रीमंत असं वाटायचं. त्यामुळे आमच्या कोणाच्या घरात फोन, टीव्ही तर नव्हताच. टीव्ही तर 73 साली आला महाराष्ट्रात. त्यामुळे टीव्ही, रेडिओ, आकाशवाणी ऐकायची आणि हे आमचं म्हणजे भाग्य समजायचो आम्ही की क्रिकेटची कॉमेंट्री असेल तर मोठ्यांनी सगळेजण ऐकत असत. त्या काळी बिनाका गीतमाला एवढी प्रसिद्ध होती बुधवारी की बुधवारी 8 ते 9 म्हणजे उद्यानातून बिनाका गीतमाला लावली जायची आकाशवाणीवर. आणि बिनाका गीतमाला ऐकायला लोक कुठलं गीत पहिलं येणार आहे, पहिली बाधान पर आमीन सयानी कुठलं गीत येईल हे बघताना आम्हाला कान टवकारायचे की कुठलं गीत पहिलं येते. दर बुधवारी आम्ही बिनाका गीतमाला जे ऐकायचो ना, त्या काळच्या लोकांना अजून बिनाका गीतमाला म्हणजे आमचं सर्वस्व होतं त्या काळी. की गाणी ऐकणं, बिनाका गीतमाला पहिलं गीत कुठलं, पहिली बाधान पर आमीन सयानी कुठलं गीत म्हणतोय त्या काळी आमच्या सगळ्यांचे डोळे असायचे. आणि कॉमेंट्री ऐकायची म्हणजे आकाशवाणीवर फक्त. विजय मर्चंटवर इतक्या चांगली कॉमेंट्री सांगायची, आम्हाला प्रत्यक्ष दिसते असं वाटायचं ते चित्र. आणि त्या काळी कॉमेंट्री ऐकायला, जशी टीव्ही पाहिला आता गरज, कॉमेंट्री ऐकायला जगता जमायची लोक. आणि मॅच जिंकली तर रेडिओला हार घातला जायचा. इंडियाने मॅच जिंकली, रेडिओला हार घातला जायचा. चौकात असे फोटो लागायचे. आम्हाला आठवते विजयादशमीच्या दिवशी एका ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपण कानपूरला मॅच जिंकली. चंदू बोर्डे आणि ती मॅच त्यांनी जिंकून दिली होती. तर सोने लुटून चंदू परतून आला म्हणून असे बोर्ड जागोजागी लागले होते. ही आठवण त्या काळच्या लोकांना अजून येत असेल. हो खरंच आहे. अगदी तुम्ही जे सांगताय ते खरंच जुन्या काळातले जे लोक आहेत ते आपल्या डोळ्यासमोर ना, अक्षरशः त्यांच्या डोळ्यासमोर एक चित्रफित येऊन गेली असेल. खरंच खूप छान माहिती सांगत आहात सर तुम्ही. आता मला सांगा सर की पूर्वीचे लोक कसे होते आणि आत्ताचे लोक कसे आहेत, म्हणजे वागण्या बोलण्यासाठी किंवा त्यांची लाईफस्टाईल यामधील काय फरक तुम्हाला जाणवतो? पूर्वीच्या लोकांमध्ये शिस्त फार होती. बरोबर. त्या ठराविक वेळ केलंच जायचं. ती लोक अजूनही तशी जगतात. हो अगदी. त्या काळी त्यांना सवय ती अजूनही ते तसंच अंमलात आणतात. त्यांच्या लाईफस्टाईल त्यांनी काही बदल केलेला नाही. त्यांच्या गरजा ह्या कमी ठेवायचा सर्वात जास्त प्रयत्न करतात. किती तुम्हाला पैसे मिळाले असले कितीतरी त्या गरजा त्यांच्या किमान तेवढ्याच असतात. आताच्या काळामध्ये थोडा बदल होऊ शकतो की आज प्रत्येकाच्या घरात कार आहे, प्रत्येकाच्या घरात मोबाईल आहे, प्रत्येकाच्या घरात टीव्ही आहे, हे आवश्यक आहे. पण त्या काळी हे आमचं स्वप्न नव्हतं. हे आम्हाला मिळू शकेल का? नाहीच. म्हणजे स्वप्नात सुद्धा यायचं नाही आमच्याकडे असं. अगदी तुला उदाहरण द्यायचं असेल तर आमच्या घरात, मी आताच परवा माझ्या भावाची 75 झाली तर आम्ही सगळी फॅमिली एकत्र जमलो होतो. आणि मी दिवस काढत होतो की आम्ही जेव्हा एकत्र जमलो होतो पूर्वी त्या काळी 50 वर्षापूर्वी,
तर आमच्या घरात एकाकडे टू व्हीलर बांधली एकाकडे. बरं बरं. आणि आता जर बघायला गेलं तर आम्ही एकत्र होतो, प्रत्येकाकडे एक कार, हो ते तर आहे. किमान एक कार. हा फरक चांगला आहे, वाईट नाही. हो अगदी. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढायलाच पाहिजे, याबद्दल वाद नाही. हो. पण त्या काळची शिस्त आता ज्या आमच्या लोकांना होती ती आता हा. तरुण पिढीला नाहीये. नाही की खरंच. त्यावेळेला लवकर उठायचं. हो आमच्यावर ते संस्कार होते बरं. की लवकर उठलं पाहिजे, हम्म. थोडासा व्यायाम केला पाहिजे, योग्य वेळी नाश्ता केला पाहिजे, शाळेत त्यावेळी अभ्यास केला पाहिजे. पाढे पर्वाचा तर आता इतिहास जमात झाले हो की अगदी. संध्याकाळी आल्यानंतर हातपाय धुवून देवाला नमस्कार करून शुभम करोती म्हणायचे आणि पाढे पर्वाचा म्हणायचं. बरं हे तर आता शक्यच नाही कोणाला. पण त्या काळी आम्हाला त्या अशी जेवायला मिळायचं नाही, बरं. अशी शिस्त होती. हो हो म्हणजे अशी शिस्त होती की वेगळं काही केलं जायचं नाही, घरात जे केलं ते सर्वांनी खायचं. खायचं. हो ही अशी शिस्त. आणि पानात पडेल ते खायचं, हो टाकायचं नाही. नाही. ही जी शिस्त त्यापासून आम्हाला लावलेली आहे आमच्या आई वडिलांनी, त्याचा उपयोग आम्हाला आता होतो. आता तसं होत नाहीये. हो 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 लाड प्रत्येकाचे. आणि नाही म्हणायची सवयच नाही हल्ली मुलांना. नवीन बरोबर आहे. नाही म्हणले की तो, आणि चिडणार. पॅरेंटही त्याला सगळं पुरवतात. त्याचं कारण पॅरेंट्सला कळायला अपराधीपणाचं वाटत असतं का आपण मुलासाठी वेळ देत नाही, असं त्यांच्या मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना असते. मग ते आर्थिकदृष्ट्या हा. असं करण्याचा प्रयत्न करतात, पण ते काही वेळेला योग्य नसतं. हो ते त्याला नाही म्हणणं पण पचवायची ताकद निर्माण केली पाहिजे. हो, हो. ही यश पचवणं सोपं असतं, हम्म. अपयश पचवणं अवघड असतं. हो ते आहे. जीत पचवणं सोपं असतं, हार पचवणं अवघड असतं. तर हे पचवायला कुठेतरी पॅरेंट्सनी शिकवलं पाहिजे अगदी की नाही हे सुद्धा तुला ऍक्सेप्ट करायला करायला पाहिजे. पाहिजे. हे जर शिकवलं तर तो माणूस पुढे घडतो चांगला, आणि तो उलट जास्ती स्ट्रगल करून मोठा व्हायचा प्रयत्न करतो. अगदी. हे फार महत्वाचं आहे. आम्ही ते त्या काळी शिकलो की कमीत कमी कपड्यात आपलं जीवन कसं जाईल चांगल्या तऱ्हेने, बरं. कमीत कमी खेळात साधनं वापरून आपण कसं खेळू शकतो, कमीत कमी पैसे वापरून आपण खेळाचा आनंद कसा लुटू शकतो, हम्म. आणि आपल्या गरजा किमान कशा ठेवू. हॉटेल वगैरे तर आमच्याकडे स्वप्न होतं त्यावेळेला. खरंच आहे. लहानपणी आमच्याकडे स्वप्न म्हणजे आम्हाला वर्षातून एकदा हो पुण्यामध्ये गणू शिंदे नावाचं आईस्क्रीम दुकान, तेव्हा एकदा परीक्षा संपली की आम्हाला लिहिलं जायचं. बरं वर्षातून एकदा आम्ही सिनेमाला जायचो, बरं. कधीतरी सिनेमाला जायचो, त्याच्या लाईन लावून आम्ही असे सिनेमा बघायचो. 8 आणि 5 रुपयाचं तिकीट होतं त्यावेळेला. बापरे. पण त्या काळी ती सुद्धा आम्हाला परवडायचं नाही की वर्षातून एकदा वार्षिक परीक्षा झाली की उसाचा रस पिणे, बरं ते सुद्धा त्या काळी आम्ही असं करायचो की आम्हाला 1 आण्याचा फुल ग्लास पिण्याचा. बरं बरं. हा, आणि 2 मला वाटतं पैशाचा अर्धा ग्लास मिळाला. आम्ही बरं. मुद्दामून 2 अर्धे ग्लास घेतो जेणेकरून जास्ती मिळतो. जास्त मिळेल. अशा तऱ्हेने आम्ही ते, आणि बैलाची गाडी असायची चरखा हो हो फिरवायचा. हो तर हे सगळे दिवस जुन्या लोकांना आठवतील. हो त्याच्यात आम्ही जे एन्जॉय केले ना हम्म. ते अजून आमच्या स्मरणात आहे. तर असे ते दिवस होते की शिस्त निश्चित, वेळेचं भान, किमान गरजात जीवन जगायला आणि आनंद मानायला शिकणं, बरं. नाही म्हणायला सुद्धा पचवायला शिकणं, अगदी. ही जी लवकर झोपणं, पाढे पर्वाचं म्हणणं, ही जी शिस्त होती ही शिस्त आता फार दुर्मिळ होत चालली. अगदी अगदी. आणि ते पॅरेंट्सलाच आहे की नाही मला माहित नाही. तर हो, पुढच्या पिढीला ते काय तर शिकवणार अगदी परिस्थिती. अगदी. तर हा महत्वाचा फरक आहे. त्यामुळे लाईफस्टाईल ही जी बदलली आहे, हे जे संस्कार आहेत, हम्म. हे संस्कार जे लहानपणी केलेले असतात ना हा, ते हा. कायमचे बनवतात आणि ते अजूनही टिकतात. पण आता जर आम्ही सांगायला गेलो हम्म. तर पटत नाही, जमाना बदल गया म्हणतात. हो अर्थात आम्ही आग्रहपूर्वक सांगायला जात नाही, हा पण ना. त्यांच्या पद्धतीनं जीवन जगायला पाहिजे, नाही म्हणणं नाही. काळाप्रमाणे बदलायलाच पाहिजे, हो हो हो. आणि हे बदललं तरच ज्येष्ठत्व खऱ्या अर्थाने श्रेष्ठत्व येईल. तुम्ही जर मुलांना लुडबुड केली, त्यांना हा. सपोर्टचे सल्ले दिले, तर बरं. तुमचं महत्व घरातलं कमी व्हायला लागतं. श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर दिलीप देवधर यांची मुलाखत ऐकली. विषय होता गेले ते दिवस राहिले त्या आठवणी, भाग पहिला. मुलाखतकार स्वाती बन्नी. श्रोते हो, अशाच मनोरंजनपर कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. आय रेडिओ. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर
सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हासती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.